नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि व्यावसायिक बांधवांनो, शेती एक शेतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हॉटेल व्यावसायिक, कॅन्टीन चालक आणि अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र सरकारकडून आज एक खूप मोठा दिलासादायक बातमी किंवा निर्णय आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. गेल्या काही दिवसांपासून असलेला गॅसचा तुटवडा आता संपणार आहे. नक्की काय आहे निर्णय आणि कोणाचा फायदा होणार, कोणाला होणार, जाणून घेऊया व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, नेमका निर्णय जाणून घेण्या अगोदर आपल्याला गॅसचा तुटवडा का निर्माण झाला हे थोडक्यात जाणून घेऊयात. गेल्या 3 आठवड्यांपासून पश्चिम आशियाई देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताचा तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झालेला होता. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती स्वयंपाकांना अडचण येऊ नये म्हणून सरकारने घरगुती गॅसला प्राधान्य दिलं होतं. यामुळे हॉटेल आणि व्यावसायिक आस्थापनांच्या गॅस पुरवठ्यात मोठी कपात त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याकरिता 21 मार्च 2026 रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जी की परिस्थिती आहे तर ती परिस्थिती बदललेली आहे. देशांतर्गत गॅस उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. वाहतूक व्यवस्था ही पूर्णपणे सुरळीत झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर 21 मार्च 2026 रोजी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे. यानुसार आता व्यावसायिक क्षेत्रासाठी 20% वाढीव LPG गॅस उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. आता नेमका याचा फायदा कोणाला होणार, तर या निर्णयामुळे आपले जे काही आहेत तर सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स चालक यांना फायदा होणार आहे. म्हणजे एकंदरीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना फायदा होणार आहे. औद्योगिक कॅन्टीन ज्या असतील त्यांना फायदा आहे. अन्न प्रक्रिया युनिट्स जे काही आहेत तर त्यांना सुद्धा फायदा होणार आहे. आणि सामुदायिक स्वयंपाकघरं असतील किंवा अनुदानित अन्न विक्री केंद्र असतील यांना सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे. आता गॅस पुरवठ्याची मर्यादा 50% पूर्ववत करण्यात आलेली आहे, ज्यामुळे कामाचा वेग या ठिकाणी वाढणार आहे. शहरातील स्थलांतरित कामगार आणि अनेक नागरिक या खानावळींवरती किंवा कॅन्टीनवरती अवलंबून असतात. गॅस पुरवठा सुरळीत झाल्यामुळे आता अन्नाचे दरही स्थिर राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर सरकारचा हा निर्णय तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.